नमस्कार मंडळी. आजचा विषय अत्यंत सखोल, गूढ आणि तुमच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देणारा आहे. आज आपण एका अशा राशीबद्दल आणि अशा एका ग्रहाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा थेट संबंध आपल्या मनाशी, आपल्या भावनांशी आणि आपल्या आयुष्यातील सुख शांतीशी आहे. ती रास म्हणजे कर्क आणि तिचा स्वामी आहे चंद्र. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांकडे सर्व काही असतं, चांगला पैसा, मोठं घर, उत्तम नोकरी, पण तरीही त्यांच्या मनात एक अज्ञाताची धाकधूक असते, एक प्रकारची अस्वस्थता असते. रात्री झोपताना उद्याची चिंता त्यांना सतावत असते. विशेषतः कर्क राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. यामागचे मुख्य कारण काय आहे? यामागे केवळ नशीब नाही, तर यामागे दडले आहे खगोलशास्त्र, ग्रहांचे विज्ञान आणि वास्तुशास्त्राचे अत्यंत सखोल रहस्य. आज आपण केवळ वरवरचे भविष्य पाहणार नाही, तर या समस्येच्या मुळापर्यंत जाणार आहोत आणि भगवान शिवाची अशी एक विशेष उपासना जाणून घेणार आहोत, जी तुमच्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि न ढळणारी मानसिक शांती घेऊन येईल. चंद्राचा प्रभाव आणि कर्क राशीचे मानसशास्त्र. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. सूर्याला आपण आत्मा मानतो, तर चंद्राला मन. कर्क ही जलतत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो कधीही एका स्थितीत राहत नाही. तो 2.25 दिवसात आपली रास बदलतो. कृष्ण पक्षात तो क्षीण होत जातो आणि शुक्ल पक्षात तो वृद्धिंगत होत जातो. चंद्राच्या याच कलांप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्तींचे मन सतत हेलकावे खात असते. कर्क राशीचे लोक अत्यंत प्रेमळ, संवेदनशील आणि कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावणारे असतात. पण त्यांची हीच संवेदनशीलता अनेकदा त्यांचा सर्वात मोठा कमकुवत दुवा ठरते. कुणी काही थोडे जरी बोलले तरी ते त्यांच्या मनाला खूप खोलवर लागते. हे लोक जुन्या गोष्टी लवकर विसरू शकत नाहीत. जेव्हा जन्मकुंडलीत चंद्र कमकुवत असतो किंवा पाप ग्रहांच्या प्रभावात असतो, तेव्हा या लोकांच्या आयुष्यात आर्थिक अस्थिरता आणि मानसिक ताणतणाव निर्माण होतो. पैसा येतो, पण तो पाण्यासारखा वाहून जातो. योग्य वेळी योग्य निर्णय न घेता आल्यामुळे अनेक चांगल्या संधी हातातून निसटून जातात. हे सर्व का घडते? कारण पाण्याचे आणि चंद्राचे तत्व एकच आहे, प्रवाहीपणा. जेव्हा हा प्रवाह नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा तो विनाशकारी ठरतो. वास्तुशास्त्र आणि चंद्राचा थेट संबंध. आता आपण या विषयाला वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. वास्तुशास्त्र हे केवळ विटामातीचे शास्त्र नाही, तर ते ब्रह्मांडातून येणाऱ्या ऊर्जेला आपल्या घरात योग्य प्रकारे प्रवाहित करण्याचे विज्ञान आहे. वास्तूमध्ये ईशान्य दिशा आणि वायव्य दिशा या चंद्राच्या आणि जलतत्वाच्या मानल्या जातात. जर तुमच्या घरातील ईशान्य दिशेला जड वस्तू ठेवल्या असतील, तिथे अंधार असेल किंवा तिथे कचरा साचत असेल, तर त्याचा थेट परिणाम घरातील व्यक्तींच्या, विशेषतः कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनावर होतो. घरातील जलतत्व बिघडले की घरामध्ये नकारात्मक स्पंदने वाढू लागतात. पाण्याचे नळ सतत गळत असतील तर समजून जा की तुमच्या घरातील चंद्र दूषित होत आहे. गळणारे पाणी हे केवळ पाण्याचे नुकसान नाही, तर ती तुमची वाहून जाणारी संपत्ती आणि बिघडणारी मानसिक शांती आहे. वायव्य दिशेला जर वास्तुदोष असेल, तर घरात सतत वादविवाद होतात, रात्रीची झोप उडते आणि विनाकारण भीती वाटत राहते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी आपल्या घरातील पाण्याचे नियोजन आणि ईशान्य दिशा अत्यंत पवित्र व स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो, माहितीच्या पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर 45 मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका सकारात्मक कमेंटने आणि सबस्क्रिप्शनने आम्हाला अशीच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळते. भगवान शिव आणि चंद्राचे अतूट नाते म्हणजे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य. आता आपण यावरील सर्वात प्रभावी आणि अचूक उपायाकडे वळणार आहोत. कर्क राशीच्या व्यक्तींना किंवा ज्यांचा चंद्र कमजोर आहे, अशा व्यक्तींना नेहमी भगवान शिवाची उपासना करण्यास सांगितले जाते. पण यामागील तर्क काय आहे
हे आपण समजून घेतले पाहिजे. पौराणिक कथेनुसार जेव्हा चंद्राला क्षयरोगाचा शाप मिळाला होता आणि त्याचे अस्तित्व संपायला आले होते, तेव्हा त्याने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. भगवान शिवाने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला केवळ जीवनदानच दिले नाही, तर त्याला आपल्या मस्तकावर धारण केले. म्हणूनच महादेवाला चंद्रशेखर असेही म्हटले जाते. या कथेमागे एक अत्यंत मोठे मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे. शिव हे सर्वोच्च तत्व आहे, जे स्थिर आहे, जे शांत आहे आणि जे सर्व समावेशक आहे. चंद्र हे चंचल मनाचे प्रतीक आहे. जेव्हा हे चंचल मन चंद्र सर्वोच्च स्थिरतेच्या म्हणजे शिवाच्या आश्रयाला जाते, तेव्हा ते मन शांत, एकाग्र आणि शक्तिशाली बनते. भगवान शिवाची पिंडी ही विश्वाच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करतो, तेव्हा आपण आपल्या चंचल मनाला विश्वाच्या त्या अथांग ऊर्जेशी जोडत असतो. दुधाचा आणि पाण्याचा रंग पांढरा आहे, जो चंद्राचा आणि शांततेचा रंग आहे. ही प्रक्रिया केवळ एक कर्मकांड नाही, तर ती एक एनर्जी एक्सचेंज म्हणजेच ऊर्जेच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. भगवान शिवाची अचूक पूजा आणि काही प्रभावी उपाय. कर्क राशीच्या लोकांनी किंवा ज्यांना मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य हवे आहे, त्यांनी भगवान शिवाची उपासना कशी करावी हे आता आपण पाहूया. 1. सोमवारची विशेष शिव उपासना. सोमवार हा चंद्राचा आणि भगवान शिवाचा वार आहे. दर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण पांढरा रंग चंद्राला अत्यंत प्रिय आहे. शिवलिंगावर तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशातून शुद्ध जल अर्पण करावे. जल अर्पण करताना मनात कोणताही विचार न आणता केवळ भगवान शिवाच्या मूळ पंचाक्षरी मंत्राचा अत्यंत शांतपणे आणि एकाग्रतेने जप करावा. येथे मंत्राचा उच्चार मनातल्या मनात अत्यंत भक्तिभावाने करावा. या मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. 2. कच्च्या दुधाचा अभिषेक. जर तुम्हाला आर्थिक अडचणी सतत सतावत असतील, कर्जाचा डोंगर वाढत असेल, तर सोमवारी शिवलिंगावर थोडे कच्चे दूध, न तापवलेले दूध अर्पण करावे. दूध अर्पण करताना तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी महादेवाला मनोभावे प्रार्थना करावी. दुधाचा थेट संबंध चंद्राशी आणि मानसिक समाधानाशी आहे. ही अत्यंत सोपी वाटणारी कृती तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून संपत्तीचे मार्ग मोकळे करते. 3. प्रदोष काळातील साधना. सूर्यास्त होण्याच्या आधीचा आणि नंतरचा काही काळ म्हणजे प्रदोष काळ. हा काळ शिव उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. जर तुमचे मन खूपच अस्वस्थ असेल किंवा घरात सतत आजारपण येत असेल, तर प्रदोष काळात भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तिथे बसून भगवान शिवाच्या मृत्युंजय स्वरूपाचे ध्यान करावे आणि भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. हा जप कसा आणि कधी करायचा याचे नियम पाळल्यास मृत्यूची भीती आणि मानसिक नैराश्य पूर्णपणे नष्ट होते. 4. वास्तू आणि दैनंदिन जीवनातील सोपे बदल. ज्योतिष आणि वास्तू हे एकमेकांना पूरक आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींनी नेहमी आपल्या आईचा सन्मान करावा. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा आईचा कारक आहे. ज्या व्यक्तीचे आपल्या आईशी संबंध चांगले असतात, त्यांचा चंद्र नैसर्गिकरित्या बलवान होतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही मानसिक आजार किंवा तीव्र नैराश्याचा सामना करावा लागत नाही. तसेच रात्री झोपताना आपल्या डोक्याजवळ एका चांदीच्या पेल्यात किंवा वाटीत पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी घरातील एखाद्या रोपाला, शक्यतो तुळशीला सोडून इतर झाडांना घालावे. यामुळे रात्रीच्या वेळी येणारे नकारात्मक विचार शोषले जातात आणि तुमची झोप अत्यंत शांत होते. जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम. जेव्हा तुम्ही ही भगवान शिवाची उपासना आणि वास्तूचे हे साधे नियम खऱ्या श्रद्धेने आणि सातत्याने अंमलात आणायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात 360 अंशांचा बदल झालेला दिसेल. नोकरी आणि व्यवसाय. जिथे पूर्वी तुमच्या निर्णयांमध्ये गोंधळ असायचा, तिथे आता स्पष्टता येईल. तुम्ही व्यवसायात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल.
अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक स्थिती, पैशांची गळती थांबेल. लक्ष्मी केवळ घरात येणार नाही, तर ती स्थिर राहील. कारण जेव्हा मन शांत असते, तेव्हा माणूस संपत्ती टिकवण्याचे आणि वाढवण्याचे मार्ग अधिक चांगल्या प्रकारे शोधू शकतो. कौटुंबिक संबंध, रागावर नियंत्रण मिळवल्यामुळे आणि संवेदनशीलता योग्य दिशेने वळवल्यामुळे तुमच्या जोडीदाराशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी असलेले नाते अधिक दृढ आणि प्रेमळ होईल. घरातील वायफळ वादविवाद थांबतील आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल. निष्कर्ष मित्रांनो, ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनातील अंधार दूर करून तुम्हाला प्रकाशाकडे नेण्यासाठी आहे. कर्क राशीचा चंद्र हा तुमचा शत्रू नाही, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. गरज आहे ती फक्त त्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची, आणि त्यासाठी भगवान शिवाची भक्ती हा एकमेव आणि सर्वात प्रभावी मार्ग आहे. जेव्हा महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो, तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती, कोणताही वास्तुदोष किंवा कोणत्याही ग्रहाची वाईट दशा तुमचे नुकसान करू शकत नाही. तुमचे मन हेच तुमचे विश्व आहे. त्या मनावर नियंत्रण मिळवा, त्याला महादेवाच्या चरणी अर्पण करा आणि मग पहा, हे विश्व तुम्हाला भरभरून यश, अफाट संपत्ती आणि चिरंतन मानसिक शांती कशी देते. आशा आहे की तुम्हाला आजची ही सखोल माहिती नक्कीच उपयुक्त वाटली असेल. ही माहिती केवळ ऐकून सोडून देऊ नका, तर ती तुमच्या आचरणात आणा. महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण आणि जीवन बदलणाऱ्या विषयासह. धन्यवाद.